ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। मनोनी धनंजया तू संसार दुर्गतीया तरशील माझिया प्रसादास्तव। म्हणून अर्जुना, तू या माझ्या प्रसादाने या संसारातील दुष्ट गुंत्यातून संपूर्णपणे पार पडशील, त्याच्या पलीकडे जाशील. अथवा हनुहम भावी माझे बोलणे ही आघवे, काना मनाची शिवे नेदिशी टेको. पण जर अभिमानाने हे माझे सर्व बोलणे तू आपल्या कानाच्या आणि मनाच्या जवळ सुद्धा येऊ देणार नाहीस, असं ज्या वेळेला घडेल तेव्हा तरी नित्यमुक्त अव्ययो तू आहासी ते होऊनी वावू. देह संबंधाचा घाऊ वाजेल अंगी. तर तू नित्यमुक्त अव्यय अशा प्रकारचा असून सुद्धा ते सर्व व्यर्थ होईल आणि देहाभिमानाचा भयंकर तडाखा तुला बसेल. तया देह संबंधातू प्रतिपदी आत्मघातू भुंजताव संतू काहीच नाही. या देह संबंधाच्या प्रांतामध्ये पावलोपावली आत्मघात सोसताना कधी क्षणाची सुद्धा उसंत लाभत नाही. हे वडेनी दारुणे निमने नवीन निमने, पडेल जरी बोलणे नेघसी माझे. माझे हे बोलणे जर तू मनावर घेतले नाहीस तर एवढ्या भयंकर संकटाने तू न मरता सुद्धा मेल्यासारखा होऊन जाशील. यदहंकारमाश्रित्यो नैव चेति मन्यते, मिथ्येष व्यवसायस्ते प्रकृती स्वाम नियोक्षते. अहंकाराचा आश्रय करून मी लढणार नाही असे जे तू म्हणत आहेस तो तुझा निश्चय अगदी व्यर्थ आहे. प्रकृती म्हणजे हा तुझा क्षात्र स्वभाव तुला हे युद्ध करायला लाविलच. पथ्य द्वेषिया पोषी जोरू, का दीप द्वेषिया अंधकारू, विवेक द्वेषे अहंकारू पोषणी तैसा. पथ्य न पाळणारा तापाचं पोषण करतो, दिव्याचा द्वेष करणारा अंधाराला जोर चढवतो. त्याप्रमाणेच विवेकाला झिडकारून जर तू अहंकाराचे पोषण करशील. सो देहा नाम अर्जुनू परदेहा नाम सुजनू, संग्रामा नाम मलिनू पापाचारू. स्वतःच्या देहाला तू अर्जुन समजतोस, परदेहातला तू सोजन समजतोस आणि या सर्व संग्रामाला या युद्धाला तू मलिन असा पापाचार समजतोस. या मती या पुलिया तिघा तीन नामे यया, ठेवून या धनंजया न झुंजे ऐसा. आणि आपल्या मताने या तीन गोष्टीला तू तीन वेगवेगळी नावं ठेवून मी या ठिकाणी लढणार नाही, झुंजणार नाही असा जो तू काही म्हणतोयस. जीवा माझी निष्ठंको करीशी जो अत्यंतिको, तो वाया घालील नैसर्गिको स्वभावची तुझा. या लोकांमध्ये जरी मोठ्या दिमागाने निर्धार केलास तरी तुझा जन्मजात स्वभाव तो निर्धार केवळ निष्फळ करून टाकील. आणि मी अर्जुन ही आत्मको यया वधू करणे हे पातको, हे माया वाचुनी तात्विको काही आहे. आणि मी अर्जुन आहे, हे माझे आप्त, हे माझे स्वजन, यांना मारणे हे घोर पातक आहे. या भावनेमध्ये मायेशिवाय खरे दुसरे काहीच तथ्य नाही, ही फक्त माया आहे. आधी झुंजार तू वाहू आवे, मग झुंजावया शस्त्र घ्यावे, कान झुंजावया करावे देवांगणू. अरे आधी तू झुंजायला सिद्ध व्हावेस, मग झुंजण्यासाठी हाती शस्त्र धरावे आणि इतके केल्यानंतर मग मी झुंजणार नाही म्हणून त्राग्याची प्रतिष्ठा करावीस. हे सर्व विचित्र आहे. मनोनी न झुंजणे मनसी ते वायाने, ना मानू लोकपणे लोकदृष्टीही. म्हणून मी लढणार नाही, मी झुंजणार नाही असे जो तू काही म्हणत आहेस ते सर्व फोल आहे, व्यर्थ आहे. लोक व्यवहारामध्ये सुद्धा, लौकिक दृष्टीने सुद्धा तुझ्या या बोलण्यामध्ये काही तात्पर्य आढळत नाही. हरी न झुंजे ऐसे निष्ठंकेशी जे मानसे,
ते प्रकृती अनारसे करविलचे. म्हणून तू न झुंजण्याचा जो आपल्या मनामध्ये निर्धार केलेला आहेस त्याला तुझा स्वभावच डळमळीत करून कोसळून टाकील. म्हणजे तुझा स्वभावच तुला लढायला लागेल. स्वभाव जेन कौंतेयो निबद्धास्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत्. हे अर्जुना, स्वभाव निर्मित स्वतःच्या कर्माने बद्ध असलेला तू मोहामुळे जे करू इच्छित नाहीस तेच युद्धरूप कर्म प्रकृतीच्या म्हणजेच क्षात्र स्वभावाच्या तावडीमध्ये सापडून परतंत्र होऊन तू करत राहशील. म्हणजे तुला नाईलाजानेच तुझ्या स्वभावामुळे तुझ्या प्रकृतीमुळे तुला हे युद्ध करावे लागेल. पै पूर्वी वाता पाणी पभिजी पश्चिमीचे वाणी तरी आग्रहोची उरीती आणि आपुलिया लेखा. अरे पाण्याचा ओघ जर पूर्वेकडे असेल अशा वेळी जर पश्चिमेकडे पोहून जाण्याची तू जर धडपड करीत असशील तर पोहणाऱ्याच्या पदरामध्ये नुसता वेडा आग्रह पडतो आणि त्याला ते पाणी आपल्याच कह्यामध्ये आणते, त्याला वर जाऊ देत नाही. का साळीचा कणू म्हणे मी नुगवी साळीपणे तरी आहे आन करणे स्वभावाशी. भाताचा बीजकण जर म्हणाला की मी भातासारखा रुजणार नाही आणि वाढणार नाही तर त्याला आपल्या स्वभावाचे उल्लंघन करता येणार नाही. तो रुजला म्हणजे त्याला उगवावंच लागतं. तैसा शास्त्र संसार सिद्ध प्रकृती घडिलासी प्रबुद्ध आता नुठी मनशी हा धांदा परी उठवी जशीची तू. त्याप्रमाणे तू शहाणा आहेस. तुझी स्वभाव प्रकृती क्षात्र धर्माच्या संस्काराने बनलेली आहे. म्हणून तू जरी मी लढणार नाही असे म्हणत असलास तरी ती प्रकृती तुला उठायला भाग पाडील यामध्ये शंका नाही. पै शौर्य तेज दक्षता एवमादिक पांडुसुता गुण दिदले जन्मता प्रकृती तुझो. अर्जुना, शौर्य, तडफदारी, तत्परता इत्यादी गुण तुझ्या स्वभाव प्रकृतीनेच तुला दिलेले आहेत. तरी तयाची या समवाया अनुरूप धनंजया न करिता उगलिया नयेल असो. तरी त्या गुण समुदायास साजेल असे कार्य केल्याशिवाय ती प्रकृती तुला स्वस्थ बसू देणार नाही. म्हणून यातीही गुणे बांधलाशी तू कोदंड पाणी त्रिशुद्धी निगशी वाहनी क्षात्राची या. हे धनुर्धारी अर्जुना, या गुणांनी तू जखडलेला असल्यामुळे तू क्षात्र कर्माच्या मार्गाला लागणार यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. नाही आपुली जन्म मुळू न विचारतची केवळू न झुंजेचे अढळू व्रत जरी घेसी. हे तुझे जन्म रहस्य लक्षात न घेता केवळ अविचाराने मी लढणार नाही, मी झुंज करणार नाही असा जर तू छंद घेतलास किंवा अशा प्रकारचं तू जर व्रत धारण केलंस तरी बांधुनी हात पाहे जो रथी घातला होय तो नचले तरी जाई दिगंता जेवी. तर ज्याचे हातपाय बांधून रथामध्ये घातलेला आहे तो जरी चालला नाही तरी जसा लांबच लांब अंतरावर तो भ्रमंती करू शकतो, कारण त्याला रथच तिकडं ओढत घेऊन जात असतो, त्याला चालावं लागत नाही. पैसा तू आपुलिया कडुनी मी काहीच न करी म्हणून ठासी परी भरवशीनी तुझी करशी. तसा तू आपल्याकडून मी काही एक करणार नाही अशी जर मनाशी भक्कम गाठ बांधली असशील तर तू काहीतरी करणारच अशी माझी पूर्ण खात्री आहे. उत्तरू वैराटीचा राजा वळता तुका निघालाशी झुंजा हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझो. विराट देशाचा राजपुत्र जो उत्तर तो रणातून पळून जात असताना तुझ्या स्वाभाविक असलेल्या क्षात्र स्वभावाने तुला युद्ध करण्याला लावले, तोच तुझा क्षात्र स्वभाव तुला आज झुंजायला लागेल. महावीराक्राक्षोहिणी तुवा एके नागविले रणांगणी तो स्वभाव कोदंड पाणी झुंजविल तुते. मोठमोठ्या वीरांच्या 11 अक्षोहिणी तू त्या उत्तर गोग्रहण प्रसंगी एकट्यानेच रणांगणामध्ये लोळवल्यास हा ज्या क्षात्र स्वभावाचा प्रताप तोच स्वभाव या धनुर्धारी अर्जुना तुला आता झुंज देण्यास लावी.
हा गारुगु काही रोगिया आवडी दरिद्र दरिद्रिया परिभोग विजय पडिया द्रष्टे जेणे. अरे रोग्याला रोग कधी आवडतो का? किंवा दरिद्री माणसाला त्याचं दारिद्र्य चांगलं वाटतं का? असं कधी होत नाही. परंतु ज्या बलिष्ठ दैवाने त्यांना ती भोगावीच लागतात. अद्रष्ट नारीशी न करील ईश्वर वसे तो ईश्वर होई असे हृदयी तुझ्या. तेच दैव ईश्वर सत्तेने आपले कार्य केल्याशिवाय राहत नाही आणि ती ईश्वर सत्ता सुद्धा ती ईश्वराची सत्ता सुद्धा तुझ्याच हृदयात वसत आहे. ईश्वरा सर्वभूतानां हृद्यशी अर्जुन तिष्ठति ब्राह्मयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. अरे अर्जुना, ईश्वर सर्व प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये राहून यंत्रावर घातल्याप्रमाणे सर्व प्राण्यांना आपल्या मायेने फिरवीत असतो. सर्व भूतांचा अंतरी हृदय महांबरी चिदवृत्तीचा सहस्र करी उदयला असे जो. सर्व भूतांच्या अंतकरणामध्ये हृदयरूप आकाशात चित्तवृत्तीच्या हजारो किरणांनी जो ईश्वर रूपी सूर्य उदयाला येतो. अवस्था तिन्ही लोक प्रकाशुनी अशेखो अन्यथा दृष्टी पांथिको चेवविले. जी जागृती स्वप्न आणि सुषुप्ती अशा तीन अवस्था रूपी लोक त्रयाला प्रकाशित करून मायेच्या भुलावणीने भुलवून यात्रेकरू जीवांना जो जागे करतो. वेद्योदकाचा सरोवरी पाकता विषय कल्हारी इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराती. दृश्य वस्तुरूप पाण्याच्या सरोवरामध्ये विषयरूपी कमलावर आपले तेज फैलावून तो ईश्वर सूर्य पंच ज्ञानेंद्रिय आणि मन हेच 6 पाय ज्यांना आहेत अशा जीवरूपी भुंग्यांना एकसारखा चारित असतो. असो रूपक हे तो ईश्वरू सकळ भूतांचा अहंकारू पांघरोनी निरंतरू उल्हास तवसे. अरे हे एक रूपक सांगितले, मात्र तो हृदयस्थ ईश्वर अहंकाराचा बुरखा घेऊन निरंतर सर्वांच्या अंतर्यामी विलसत असतो. सो मायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छाया विचित्र 84 लक्ष. आपल्याच प्रकृती मायेच्या पडद्या आडून तो सर्व सूत्रे हलवतो आणि बाहेर जगाच्या रंगभूमीवर 84 लक्ष चराचर कोटींची चित्र विचित्र छायाचित्रे तो नाचवीत असतो. या ब्रह्मादिकी जाता अशेषाही भूत जाता देहाकार योग्यता पावनी दावी. तो ब्रह्मदेवापासून तो क्षुद्र किड्यामुंग्यापर्यंत सर्व भूतमात्रांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे देहाकृतीने सजवून मिरवत राहतो. तेथ जे देह जे यापुढे अनुरूपपणे मांडे ते भूत तयार होडे हे मी म्हणोनी. आणि जो देहाकार ज्याच्या पुढे तो साजरेपणाने मांडतो, म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं एक विशिष्ट असा देहाचा आकार तो प्राप्त करून देत असतो, तो जीव हा देहच मी आहे अशा भावनेने त्या देहाला जडून राहतो, चिकटून राहतो. सूत सुते गुंतले तृणेची बांधले का आत्मबिंबा घेतले बाळके जळी. अरे सूत जसे दुसऱ्या सुतानेच बांधावे किंवा गुंतवावे, तसेच गवताची पाती दुसऱ्या पात्याशी गुरफटून टाकावीत, म्हणजे गवताची पाती दुसऱ्या पात्याने बांधावीत. किंवा लहान मुलाने पाण्यामध्ये पडलेले आपले बिंब हाताने कवळून धरावं. तया परी देहाकारे आपण पेची दुसरे देखोने जीव आविष्कारे आत्मबुद्धी. त्याप्रमाणेच देहाकार रूपाने आपलीच दुसरी छाया पाहून जीव त्याच्या ठिकाणी आत्मबुद्धी धरू लागतो, म्हणजे देहालाच आत्मा असे मानू लागतो. ऐशिनी शरीराकारी यंत्रीभूते अवधारी वाहुनी आलवी दूरी प्राचीनाची. याप्रमाणे भूतमात्रांना देहरूपी यंत्रावर बसवून तो हृदयस्थ ईश्वर प्राचीन कर्माची सूत्रे हलवीत असतो. तेथ जयाजी कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र तेथ ये गती पात्र होची लागे. त्यामध्ये जे प्राचीन सूत्र ज्या भूताची स्वतंत्र रीतीने सांधलेले असेल ते भूत त्या सूत्राने
मिळणाऱ्या गतीला घेऊ लागते. किंबहुना धनुर्धरा भूताते स्वर्ग संसारा माझे भवंडी त्रणी वारा आकाशी जैसा. अर्जुना, जसा वारा गवताच्या काड्यांना आकाशामध्ये गरगर गरगर फिरवत राहतो, त्याप्रमाणेच ईश्वर या भूतमात्राला स्वर्ग आणि संसार यामध्ये सारखा भोवंडीत असतो, यामध्ये फिरवत राहतो. भ्रामकाचिनी संगे जैसे लोहो वेढारगे तैसे ईश्वर सत्ता योगी चेष्टते भूते. अरे चुंबकाच्या आकर्षणानं लोखंड गिरकी घेऊ लागते, तसे ईश्वराच्या सत्तेने सर्व भूतमात्र चलनवलन करीत असते. जैसे चेष्टा पुलिया समुद्राधिक धनंजया चेष्टती चंद्राचिया सन्निधी एकी. अर्जुना, चंद्राच्या जवळपणा या एकाच कारणाने जसे समुद्राधिक आपापली चेष्टा करतात, म्हणजे चंद्र जवळ आल्यानंतर समुद्राला जशी भरती येते, तया सिंधू भरते दाटे सोमकांता पाझरू फुटे कुमुदा चकोरांचा पिटे संकचूतो. म्हणजे चंद्र उगवल्यानंतर समुद्राला भरती येते, सोमकांत मनी पाझरू लागतो आणि कुमुदे आणि चकोर पक्षी यांचा मलूलपणा जाऊन त्यांना उल्हास येतो. कैसे विज प्रकृती वशे अनेके भूते ऐके यशे चेष्ट विजती तू वसे तुझा हृदयी. त्याप्रमाणे हा एकच ईश्वर मूळ प्रकृतीच्या अनुरोधाने सर्व भूतमात्रांना वेगवेगळ्या रीतीने नाचवित राहतो आणि तोच ईश्वर अर्जुना तुझ्या सुद्धा हृदयामध्ये नांदत आहे. अर्जुन पुनन घेता मी ऐसे जे पांडुसुता उठतसे ते तत्वता तयाचे रूप. अरे अर्जुना, तुझ्यामधलं जे अर्जुनपण आहे ते अर्जुनपण बाजूला ठेवून दिलं, म्हणजे ते अर्जुनपण अंगी लावून न घेता आपण मी आहो, म्हणजे मीच केवळ स्फुरण, केवळ मीच स्फुरण, अशा प्रकारचे जे स्फुरण उसळते ते मी हे त्या ईश्वराचे खरे खरे स्वरूप आहे. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या जाणीवेवर ज्या चेतनेवर मीच स्फुरण घडून येतं तोच ईश्वर आहे. या लागी तो प्रकृती ते प्रवर्तिवील हे निरुते हा आणि ते झुंजविल तुते न झुंजशी जरी. म्हणून तो ईश्वर प्रकृतीची सत्ता चालवील हे निसंशय आहे आणि तुझ्या मनात जरी नसले तरी सुद्धा ती प्रकृती तुला लढायला लावील, यामध्ये मात्र तिळमात्र संशय नाही. म्हणून ईश्वरो गोसावी तेने प्रकृती हे नेमावी या सुखे राबवावी इंद्रिये आपुली. म्हणून ईश्वर हा सर्वाधिकारी आहे आणि तो प्रकृतीची नियंत्रणा करतो, म्हणजे सर्वांवर नियंत्रण ठेवतो, म्हणूनच त्याला ईश्वर असे म्हणतात. ती प्रकृती आपल्या इंद्रियांना चालवत असते. तू करणे न करणे दोन्ही लावणी प्रकृतीचा मानी प्रकृती ही काधिनी हृदयस्था जया. प्रकृती ही हृदयात राहणाऱ्या ज्या ईश्वराच्या स्वाधीन आहे, त्या प्रकृतीकडे करणे न करणे या दोन्ही गोष्टी तू सोपवून दे. तमेव शरणं गच्छो सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परं शांती स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. हे भरत कुलोत्पन्न अर्जुना, मन वाणी आणि शरीर या सर्व भावाने तू त्यालाच शरण जा. त्याच्या कृपेने तुला अत्यंत श्रेष्ठ अशी शांती आणि शाश्वत स्थान प्राप्त होईल. तया हमवाचा चित्त अंगो देऊनिया शरण रिघू महोदधी का गांगू रिघाली जैसे. गंगेचे पाणी जसे महासागराला मिळते त्याप्रमाणे त्याला अहम वाचा मन काया सर्व काही अर्पण करून शरण जा. मग तयाचे नी प्रसादे स्वरूपशांती प्रमदे कांतू भवनिया स्वानंदे स्वरूपीच रमशी. मग त्या ईश्वराच्या कृपा प्रसादाने शांतीरूप प्रमदेचा पती होऊन तू आत्मानंदाने स्वस्वरूपामध्ये रममान होशी. संभूती जेने संभवे विश्रांती जेथे विसंबे अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया. ज्याच्यामुळे उत्पत्ती होते, विश्रांतीला सुद्धा ज्या ठिकाणी विसावा मिळतो
आणि अनुभवाला सुद्धा अनुभव घडून येतो. ते येईन जात्वपदीचा राऊ होऊनी ठाकशी अव्ययू म्हणे लक्ष्मी नाहू पार्था तू. लक्ष्मीचा पती भगवान म्हणाले की अर्जुना, तू त्या अशा स्वतःच्या आत्मस्वरूपाचा नित्य राजा होऊन राहशील. इति ज्ञानमख्यातम वैयाद्वयतरम मया विमृशे दत्ते शेषेनो यथ्यक्षसी तथा करू. गुढाहून अत्यंत गूढ असे ज्ञान तुला मी आज सांगितलेले आहे. याचा विचार करून तुझी जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तू कर. हे गीता नाम विख्यातू सर्व वाङ्मयाचे मथितो आत्मा जेने हस्तगतो रत्न होयो. ज्याच्या योगाने आत्मज्ञानासारखे रत्न प्राप्त होते असे हे गीता नावाचे प्रसिद्ध असलेले सर्व वाङ्मयाचे मंथन करून काढलेले सार आहे. ज्ञान ऐशिया रूढी वेदाते जयाची प्रौढी वानिता कीर्ती चोखडी पातली जगी. वेदांताने ज्ञान या नावाने ज्या गीता शास्त्राचा मोठेपणा वर्णन केल्यामुळे जगामध्ये ज्याला खूप प्रसिद्धी प्राप्त झालेली आहे. बुद्ध्यादिके डोळसे हे जयाचे का कडवसे मी सर्वद्रष्टाही दिसे पाहला जया. बुद्ध्यादिक डोळस पदार्थ हे ज्या गीताशास्त्राच्या ज्ञानाचे कवच आहेत आणि मी जो द्रष्ट स्वरूप त्याचे ज्ञान ही ज्या गीताशास्त्रामुळेच अनुभवाला येते. ते हे गा आत्मज्ञानू मज गौप्याचे ही गुप्तधनु परी तू म्हणून आणू केवी करू. अशा तऱ्हेचे हे गीतारूपी आत्मज्ञान माझ्यासारख्याला अत्यंत गोपनीय आहे, परंतु तू असल्यामुळेच तुझ्यापासून कसे काही मी लपवून ठेवू. या कारणे गा पांडवा आम्ही आपला हा गुप्त ठेवा तुझ दिधला कनवा जाकळले पणे. म्हणूनच अर्जुना, आम्ही आपला हा गुप्त ठेवा मोठ्या करुणेने ओथंबल्यामुळे तुला दिलेला आहे. जैसी भुलली ओरसे माय बोले बाळा दोषे प्रीती परितैसे न करूची हो. प्रेम पाहण्याने भुललेली आई जशी आपल्या बाळाला खोटे खोटेच त्याचे दोष दाखवूनच बोलत असते व तो प्रेमाचाच व्यवहार असतो, परंतु आम्ही तसे करणार नाही. तेथ आकाशानी गाळजे अमृताही साली फेरिजे का दिव्या करविजे दिव्य जैसे. ज्या ठिकाणी आकाश सुद्धा गाळून घ्यावे, अमृताची ही साल काढून घ्यावी किंवा दिव्याकडून जसे दिव्य करण्यास लावावे. जयाचे नियंग प्रकाशे पाताळाच्या परमाणू दिशे तया सूर्याही का जैसे अंजन सुदले. ज्याच्या अंगच्या प्रकाशाने पाताळात असलेला सुद्धा परमाणू सुद्धा दिसू शकतो, त्या सूर्याच्याही डोळ्यामध्ये जसे अंजन घालावे. तैसे सर्वज्ञ ही मिया सर्व ही निर्धारुनिया निके होयते धनंजया सांगितले तुझू. त्याप्रमाणे आज अर्जुना, सर्वज्ञ अशा मी तुला सर्व बाजूने विचार करून खरे काय तेच सांगितलेले आहे. आता तू यावरी निके ही निर्धारुनी करी यावणे तैसे. म्हणून आता यावर तू विचार कर. विचार करून खरे तत्व काय आहे हे निश्चित कर आणि तुला जे आवडेल त्याप्रमाणेच तू कर. यया देवाची या बोला अर्जुन उगाची ठेला तेथ देवो म्हणती भला वंचक होसी. अशा प्रकारच्या देवाच्या बोलण्यावर अर्जुन उगीच गप्प राहिला. तेव्हा अर्जुनाला देव म्हणतात, तू बराच भिडस्त आहेस रे. वाढित या पुढे भुकेला उपरोधे मने झाला तोची पिढे आपला आणि दोषही तया. वाढणाऱ्याच्या पुढे जसा भुकेला मनुष्य भूक असून भिडेने नाही मी तृप्त झालो मला पुरेपुरे असे म्हणतो, तर त्या भुकेमुळे त्रासही होतो आणि खोटे बोलण्याचा दोषही लागतो. ऐसा सर्वज्ञ श्री गुरु भेटली आत्मनिर्धारू न पुशे जे जया भारू धरून या. त्याप्रमाणे सर्वज्ञ श्री गुरु भेटले असता भीड धरून जर आत्मज्ञान विचारून घेतले नाही तै आपण पेची वंचे
आणि पापही वंचनाचे आपण याचे साचे चुकविले तेने. तेव्हा आपणच आपल्याला फसवल्यासारखे होते आणि फसवण्याचे पाप सुद्धा लागते. खरे तर त्याने आपल्यालाच आपल्या सत्य स्वरूपाला मुकवलेले असते. पै उगेपणा तुझिया हा अभिप्राऊ के धनंजया, जे एक वेळा वाकुनिया सांगावे ज्ञान. परंतु अर्जुना, तुझ्या या उगेपणामुळेच मला असे वाटते की पुन्हा एक वेळ मी हे सर्व ज्ञान तुला सार रूपाने सांगावे. तेथ पार्थ म्हणे दातारा, भले जानशी माझे अंतरा, हे म्हणो तरी दुसरा जाणता असे काही. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे उदार भगवंता, आपण माझे अंतकरण बरोबर ओळखता, पण असे म्हणणेही व्यर्थ आहे. तुझ्याशिवाय दुसरा कोणी या जगात जाणता आहे काय. हे रज्ञेय हे जी आघवे, तू ज्ञाता एकची स्वभावी, महासूर्य म्हणून वानावे सूर्याचे काही. स्वाभाविकपणे तुम्हीच एक ज्ञाता आहात, बाकी सर्व इच्छाएव ज्ञेय आहे. तेव्हा सूर्य म्हणून सूर्याला काय वाखाणावे. या बोला श्रीकृष्णे म्हणितले कायेने, हेची थोडे गावानने जे बुजताशी तू. या बोलण्यावर भगवंत म्हणतात, हे स्तुतीपर वर्णन कशाला करतोस. सांगितलेले समजतोस, हेच काय थोडे वर्णन आहे. सर्व गुह्यतमं भूया शृणु मे परमं वचो, ईशोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. सर्वांमध्ये अत्यंत गुह्य असे माझे उत्कृष्ट बोलणे तू पुन्हा ऐक. तू मला अत्यंत आवडत आहेस, म्हणूनच मी तुला हे तुझ्या हिताचे सांगत आहे. परी अवधान पगळू करून या नील कवीळू, वाक्ये माझे निर्मळू अवधारी पाव. आता आपले लक्ष चांगले विस्तृत कर. आणखी एक वेळ माझा निसंदिग्ध असा उपदेश श्रवण कर. हे वाच्य म्हणून बोलिजे, का श्राव्य मग ऐकिजे, तैसे नवे परी तुझे भाग्य बरवे. हे बोलण्यासारखे आहे म्हणून बोलायचे आहे, किंवा ऐकण्यासारखे आहे म्हणून ऐकायचे आहे, अशातला हा प्रकार नाही. खरे तर तुझे भाग्य अत्यंत चांगले आहे, तू सुदैवी आहेस. कोरमीची या पिलिया दिठी पान्हाई धनंजया, आकाश बाहे बापिया घरीचे पाणी. अर्जुना, कासवाच्या पिलांना पाहता क्षणीच कासवीला पान्हा फुटतो. चातका करता घरचे पाणी आकाश धरून ठेवते. जो व्यवहार जेत न घडे, तयाचे फळची तेथ जोडे, काय दैवेन सापडे सानुकुळे. जो व्यवहार ज्या ठिकाणी घडत नाही, त्याचे फळ तेथेच प्राप्त होते. दैव जर अनुकूल असेल तर मग काय मिळणार नाही. एरवी द्वैताची वारी, सारुनी ऐक्याच्या परिवरी, भोगिजे ते अवधारी रहस्य हे. तसे पाहिलं तर द्वैताची अर्धार बाजूला सारून ऐक्याच्या घरामध्ये जी गोष्ट भोगायची ती ही आहे हे लक्षात ठेव. आणि निरुपचारा प्रेमा, विषय होय जे प्रियतमा, ते तुझे नव्हे की आत्मा ऐशेची जाणावे. सर्वात प्रिय असलेल्या अर्जुना, जे निर्हेतुक प्रेमाचा विषय असते ते दुसरे कोणी नाही तर आत्माच आहे असे समजावे. आरिसाची या देखील या, गोमटे की जे धनंजया, ते तया नो हे आपण या लागी जैसे. आरशात पाहण्यासाठी आरशाला आपण जे स्वच्छ करतो ते त्याकरता नसते, तर आपल्याकरताच जसे असते. म्हणजे आरशामध्ये आपलं तोंड स्वच्छ दिसावं यासाठीच आपण आरशाला स्वच्छ करीत असतो. तैसे पार्था तुझे नेमिषे, मी बोली आपण याची उद्देशे, माझा तुझा ठाई असे मी तुपनगा. त्याप्रमाणेच अर्जुना, तुला निमित्त करून मी हे जे बोलतो आहे ते मलाच उद्देशून आहे. माझ्या आणि तुझ्या ठिकाणी मी तुपणा आहे काय. आपण दोघे एकच आहोत. म्हणून जिव्हारीचे गुजू, सांगतसे जीवाशी तुझू, हे अनन्य गतीचे मजू आधी व्यसनू. म्हणून तू आमचा अत्यंत जवळचा मित्र, अगदी जिवलग असल्यामुळेच जिव्हाळ्याची गुप्त गोष्ट तुला आम्ही सांगत आहोत.
अनन्य गतीच्या भक्ताचे मला हे मोठे वेडच आहे. पै जळापण पी देता लवण भुलले पंडुसुता की आघवेत याचे होता न लाजेची ते. अर्जुना, आपल्या स्वतःला पाण्यात झोकून देताना मीठ जशी आपल्याला विसरते आणि आपण सर्वस्वी त्या पाण्याचे होताना ते लाजत नाही, म्हणजे पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून जाते, विसरून जाते. ऐसा तू माझ्या ठाई राखून नशेचे काही तरी आता तुझ काही गौप्य मी करी. त्याप्रमाणेच तू माझ्यापासून काही लपून ठेवणे जाणत नाहीस, तर मग मी तरी आता तुझ्यापासून काही गुप्त का म्हणून ठेवावे. म्हणून आगवीची गुढे जे पाहुनी अति उघडे हे गौप्य माझे चोखडे वाच्य ऐकू. म्हणून जे गुह्य पाहिले असता याच्यात बाकीचे गुह्य उघडी वाटतात, असे माझे सर्वात अत्यंत गूढ आणि यथार्थ बोलणे ऐक. मन मना भव मद भक्तू मध्याजी माम नमस्कुरु मामैव शशी सत्यम ते प्रतिजाने प्रियोशी मे. माझ्या ठिकाणी चित्त ठेव, माझा भक्त हो, माझीच उपासना कर आणि मलाच नमस्कार कर, म्हणजे तू मलाच येऊन मिळशील. माझा तू अत्यंत आवडता आहेस, म्हणून मी प्रतिज्ञापूर्वक हे तुला सांगत आहे. हरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा मज व्यापकाते विरा विषय करी. हे वीर अर्जुना, तू आपल्या बाह्य इंद्रिय व्यापारांचा आणि मनादी अंतर व्यापारांचा व्यापक अशा मला विषय कर, म्हणजे ईश्वरालाच विषय कर. आघवा अंगी जैसा वायू मिळून आहे आकाश तू सर्व कर्मी तैसा मजशीची वस. सर्वांगाने आकाशाला वायू जसा व्यापून राहतो त्याप्रमाणेच तू सर्व कर्मामध्ये माझ्याशीच मिसळून राहा. किंबहुना आपुली म्हणू करी माझे काय तनू माझे निश्रवणे कानू भरून घाली. फार काय सांगू, तू आपले मन माझ्याच राहण्याचे एकमेव ठिकाण कर आणि आपले कान माझ्याविषयीच्या गोष्टींच्या श्रवणाने भरून टाक. आत्मज्ञानी चोखडी संत जे माझी रूपडी तेथ दृष्टी पडू आवडी कामिनी जैसे. प्रेमाने स्त्रीची दृष्टी आपल्या पतीवर खिळून राहते, त्याप्रमाणे आत्मज्ञानाने पवित्र झालेली माझेच दुसरे स्वरूप असे असलेले जे संत आहेत त्यांच्या ठिकाणी तुझी दृष्टी प्रेमाने सारखी वेधून राहू दे. मी सर्व वस्तीचे वसवटे माझी नामे जी चोखटे तिये जीवा यावया वाटे वाचेची लावी. मी या सर्व वस्तू मात्राचे वस्तीस्थान आहे. त्या माझी जी गोड नावे आहेत ती अंतकरणामध्ये ठसण्यास वाणीच्या मार्गाला लाव. हाताचे करणे का पायांचे चालणे ते होय मज कारणे तैसे करी. हाताने जे काही करायचे आहे किंवा पायाने जे काही चालायचे आहे ते केवळ माझ्यासाठी करता येईल असे कर. आपुला अथवा परावा ठाई उपकर्षी पांडवा तेने यज्ञ होई बरवा याज्ञिक माझा. अर्जुना, आपला असो अथवा परका असो त्याच्या उपयोगी पडून त्या उपकाराच्या यज्ञाने तू माझा उत्तम यज्ञ करणारा हो. हे एक शिकवू काही पै सेवके आपुल्या ठाई उरवणेर सर्वही मी शव्याची करी. हे एक एक म्हणून काय शिकवावं, तू आपल्या ठिकाणी सेवकपणाचा भाव बांधवून आणि इतर सर्व जगत मदरूप समजून, म्हणजे सर्व जग हे माझेच रूप आहे असं समजून त्याची सेवा करीत राहा. तेथ जाऊनी भूतद्वेषो सर्वत्र नम वैनम मेची एको ऐसे नियाश्रय अत्यंतिको लासी तू माझा. तेव्हा सर्व प्राणी मात्रांचा द्वेष नाहीसा होऊन सर्वत्र मीच काय तो एकटा पुन्हा पुन्हा नमस्कार करण्यास शिल्लक राहील. असे केले म्हणजे माझे दृढ सान्निध्य तुला प्राप्त होईल. मग भरली या जगातू जाऊनी तिज याची मातू होऊनी ठाईल एकांतू
आम्हा तुम्हा. मग अत्यंत गजबजलेल्या या जगामध्ये तिसऱ्याची गोष्टच न राहिल्यामुळे तुझा आणि माझा खराखुरा एकांत घडून येईल. तेव्हा भलती अवस्थे मी तू ते तू माते, भोगीशी ऐसे आईते वाढेल सुख. त्यावेळी मग कोणत्याही अवस्थेत तुला माझा आणि मला तुझा प्रेमानंद लुटता येईल. अशा रीतीने आयतेच सुख आणखीन वाढेल. आणि तिचे आढळ करीते निमाली अर्जुना जेथे, तैमीची म्हणून तू माते पावसी शेखे. तसेच अर्जुना मध्ये प्रतिबिंब करणारे तिसरे नाहीसे झाले, म्हणजे त्या स्थितीत तू मद्रूप असल्यामुळेच शेवटी येऊन मलाच प्राप्त होशील. जैसी जळीची प्रतिभा जळनाशी बिंबा, येता गा भागोभा काही आहे. पाण्यामध्ये जे प्रतिबिंब पडलेले असते त्या ठिकाणचं जर पाणी नाहीच झालं तर त्या पाण्यातलं प्रतिबिंब हे बिंबामध्येच समाविष्ट होऊन जाते. यात कुठलाच अडथळा येत नाही. पै पवनू अंबरा का कल्लोळू सागरा, मिळताड वारा कोणाचा गा. अरे वारा आकाशाला मिळताना किंवा तरंग समुद्राला मिळताना कोणाची आडखटी असते का. म्हणून तू आणि आम्ही हे दिसत आहे देहधर्मी, मग याच्या विरामी मीची होशी. म्हणून तू आणि आम्ही वेगळे दिसतो ते केवळ देहाच्या उपाधीमुळे. मग देहांचा निराश झाल्यानंतर तू मद्रूपच होशील. यया बोला माझारी होय नव्हे झने करी, हेथ आण आधी तरी तुझी तू आणू. या माझ्या बोलण्यामध्ये होईल न होईल अशी शंकाही घेऊ नकोस. यात काही अन्यथा असेल तर मला तुझी शपथ आहे. पै तुझी आन वाहने हे आत्मलिंगाते शिवने, प्रीतेची जाती लाजणे आठवून दे. अरे तुझी शपथ घालणे म्हणजे आत्मस्वरूपाचीच शपथ घालणे होय. परंतु प्रीतीचे लक्षण असे आहे की ती लाजेची आठवणच होऊ देत नाही. एरवी वेढोनी प्रपंचो जेने विश्वाभास हा साचो, आज्ञेचा नटनाचो काळा तेजने. खरे पाहता या जगाला आधारभूत असलेला व ज्याच्यामुळे हा विश्वाचा भासणारा पसारा सत्य वाटतो, तसेच ज्याच्या सत्तेच्या सामर्थ्यामुळे काळाला सुद्धा जिंकले जाते, तो देव मी सत्य संकल्पो आणि जगाच्या हिती बापो, मानेचा आक्षेपो का करावा. तो असा असलेला मी देव जर सत्य संकल्प रूप आहे तर जगताच्या कल्याणासाठी निरंतर जागरूक आहे, तर त्याने शपथ घालण्याचा भलताच प्रयत्न का बरे करावा. परे अर्जुना तुझे निवेदे मी या देवपणाची विरुद्धे, सांडली गामी आधी सगळे नीतवा. परंतु अर्जुना तुझ्या विषयाच्या प्रेमाच्या ध्यासामुळं मी देवपणाची सर्व चिन्हे टाकून दिली आहेत. त्यामुळेच मी आता अर्धा झालो आहे, पण तू मात्र मद्रूप झाल्यामुळे पूर्ण झालेला आहेस. वै काजा आपुलिया राहू आपली आपनया, आन आहे धनंजया तैसे हे की. अर्जुना आपले कार्य साधण्यासाठी राजा आपली स्वतःची शपथ घेतो, तशातलाच हा प्रकार आहे. श्री कृष्णार्पणमस्तु. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम